भारतीयांचा डंकी रूट मार्ग अमेरिकेत जाण्याचा जीवघेणा प्रयत्न, जंगल, वाळवंट आणि मृत्यूला आमंत्रण। नमस्कार मित्रांनो, मी विठ्ठल होळकर आणि तुम्ही पाहत आहात बोल बिंदास यूट्यूब चॅनल। डंकी रूट हा शब्द सध्या चर्चेचा विषय बनला आहे। 104 भारतीय नागरिक अमेरिकेत बेकायदेशीर प्रवेश करताना पकडले गेले आणि त्यांना मायदेशी परत पाठवण्यात आले। पण डंकी रूट म्हणजे नक्की काय? का लोक अशा जीवघेण्या प्रवासाला प्राधान्य देतात आणि या प्रवासामध्ये कोणते धोके असतात? चला तर जाणून घेऊया याविषयी संपूर्ण माहिती। संपूर्ण जगभरात स्थलांतर ही एक मोठी समस्या बनली आहे। अनेक देशांमध्ये चांगल्या संधीच्या शोधात लोक आपल्या मूळ देशातून दुसऱ्या देशात जात असतात, परंतु काही लोक कायदेशीर मार्गाने जाण्याऐवजी बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करतात। अशा बेकायदेशीर स्थलांतरांसाठी डंकी रूट हा मार्ग वापरण्यात येतो। विशेषतः भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांसारख्या देशांमधून लोक अमेरिकेत किंवा युरोपात जाण्यासाठी हा मार्ग निवडतात। डंकी रूट म्हणजे काय? डंकी रूट हा एक बेकायदेशीर मार्ग आहे ज्याद्वारे लोक अनेक देशांचा प्रवास करत अमेरिकेत, कॅनडात किंवा युरोपमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतात। हा मार्ग अत्यंत धोकादायक असून त्यात जंगल, वाळवंट, नद्या, पर्वत आणि समुद्र पार करावे लागतात। अनेक लोकांना यामध्ये प्राणही गमवावे लागतात। हा मार्ग निवडणारे लोक प्रथम पर्यटक व्हिसावर किंवा एजंटच्या मदतीने दक्षिण अमेरिकेतील कुठल्या तरी एका देशात पोहोचतात। त्यानंतर ते जंगल, नद्या आणि वाळवंट पार करून मेक्सिको आणि अमेरिकेच्या सीमेपर्यंत पोहोचतात। तेथे ते दलालांच्या मदतीने अमेरिकेत घुसण्याचा प्रयत्न करतात। डंकी रूटचा अर्थ: डंकी हा शब्द पंजाबमध्ये प्रचलित डुंकी या शब्दावरून आला आहे, ज्याचा अर्थ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उडी मारणे असा होतो। या मार्गाचा प्रवास अत्यंत कठीण आणि दीर्घ काळाचा असतो। काही लोकांना या मार्गाने प्रवास करण्यासाठी अनेक महिनेही लागतात। डंकी रूटने प्रवास करताना येणाऱ्या अडचणी कोणत्या? सर्वात पहिले प्राकृतिक अडथळे। जंगल, पर्वत, वाळवंट, नद्या, समुद्र आणि खडतर पर्वतरांगा पार कराव्या लागतात। त्यानंतर अन्न आणि पाण्याची टंचाई। बराचसा प्रवास निर्जन भागातून असल्यामुळे अन्न पाण्याची कमतरता असते, त्यामुळे अनेक दिवस उपाशीपोटी प्रवास करावा लागतो। त्यानंतर हवामानाचा त्रास। प्रचंड उष्णता, थंडी आणि वादळी वातावरण याचा सामना करावा लागतो। तसेच अस्वच्छतेमुळे आणि प्रवासाच्या त्रासामुळे अनेक जण आजारी पण पडतात। मानवी तस्करी आणि अत्याचार। अनेक वेळा दलाल हे लोकांना फसवतात किंवा त्यांचा गैरवापर करतात। यात प्रवाशांना लुटले किंवा मारलेही जाते। अटक आणि निर्वासन। जर कोणी सीमा सुरक्षा दलाच्या तावडीत सापडले तर त्यांना अटक केली जाऊन त्यांच्या मूळ देशात परत पाठवले जाते। प्रवासाचे महागडे दर। दलाल आणि एजंट यांच्याकडून मोठी रक्कम आकारली जाते। काही वेळा पैसे घेऊनही लोकांना वाटेत सोडून दिले जाते। अमेरिकेतून 104 भारतीय नागरिकांची हकालपट्टी। नुकतेच अमेरिकेतून 104 भारतीय नागरिकांना बेकायदेशीररित्या प्रवेश केल्यामुळे हकालपट्टी करण्यात आली आहे। या लोकांना भारतात परत पाठवण्यात आले। हे नागरिक हरियाणा, गुजरात, पंजाब, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि चंदीगड येथील आहेत। त्यांनी भारतातून कायदेशीररित्या प्रवास केला होता, पण अमेरिकेत पोहोचण्यासाठी त्यांनी डंकी रूट वापरला होता, त्यामुळे त्यांना तिथून परत पाठवण्यात आले। या नागरिकांना भारतात परत आल्यावर कोणतीही कायदेशीर शिक्षा दिली जाणार नाही, कारण त्यांनी भारतीय कायद्यांचे उल्लंघन केलेले नाही। मात्र त्यांच्याकडे पासपोर्ट उपलब्ध नसल्याने त्यांची ओळख बायोमेट्रिक पद्धतीने पटवली जाणार आहे। पण अमेरिकेत किंवा इतर देशांमध्ये ते बेकायदेशीर स्थलांतर करत असल्याने त्यांना अटक करून परत पाठवले जाते। काही वेळा त्यांना काळ्या यादीतही टाकले जाते, त्यामुळे भविष्यात ते कायदेशीर मार्गानेही त्या देशात जाऊ शकत नाहीत। डंकी रूटने प्रवास करणाऱ्या लोकांना अनेक देश पार करावे लागतात, जसे की दक्षिण अमेरिका, इक्वेडोर, ब्राझील, कोलंबिया, मध्य अमेरिका, पनामा, कोस्टारिका, ग्वाटेमाला, उत्तर अमेरिका, मेक्सिको। या प्रवासात अनेकदा त्यांना दलालांच्या मार्गदर्शनाखाली अनोळखी ठिकाणी लपून छपून राहावे लागते। मानव तस्कर या मार्गाचा गैरवापर करून लोकांना मोठ्या रकमेसाठी फसवतात। काही वेळा ते लोकांना बेकायदेशीर कामांमध्ये ढकलतात। महिला आणि लहान मुलांसाठी हा मार्ग अत्यंत धोकादायक असतो, कारण त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार होण्याचा धोका अधिक असतो।
डंके रूट टाळण्यासाठी उपाय काय? कायदेशीर मार्ग निवडावा, योग्य व्हिसा आणि आवश्यक कागदपत्रांसह स्थलांतर करावे, खोटी आश्वासने देणाऱ्या एजंट्सपासून सावध राहावे, फसवणूक करणाऱ्या दलालांना पैसे देण्याऐवजी अधिकृत मार्गाने जाण्याचा प्रयत्न करावा, स्थलांतर धोके समजून घ्यावेत, डंके रूट किती धोकादायक आहे हे समजून घेऊन कायदेशीर मार्गांचा विचार करावा, सरकारने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, बेरोजगारी आणि गरिबीमुळे लोक हे धोके पत्करतात, त्यामुळे स्थानिक स्तरावर रोजगारांच्या संधी वाढवणे गरजेचे आहे। डंकी रूट हा एक अत्यंत धोकादायक आणि त्रासदायक मार्ग आहे। जीवन सुधारण्यासाठी लोक जीव धोक्यात घालतात, परंतु बहुतांश वेळा त्यांना कठोर परिस्थितीला सामोरे जावे लागते। कोणत्याही परिस्थितीत कायदेशीर मार्गाने स्थलांतर करण्यावर भर द्यायला हवा। सरकार आणि समाजाने मिळून या समस्येवर उपाय शोधणे गरजेचे आहे, जेणेकरून कोणीही आपल्या जीवाची बाजी लावून चांगल्या भविष्यासाठी असा अविचारी निर्णय घेणार नाही। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बोल बिंदास या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।